नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चला तर सेन्सेक्समध्ये काल काय मूव्हमेंट झाली आणि उद्यासाठी ट्रेड प्लॅन करूया. हे बघा मित्रांनो, सेन्सेक्समध्ये वरच्या साईडनं एक ट्रेंड लाईन येत आहे, सर्वांना दिसत आहे. काल मार्केटनं या इथं ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि खालच्या साईडला क्लोजिंग दिलेली थोडी. आणि जर तुम्ही बघत असाल तर काल मार्केटने जवळपास 83,450 हा एक चांगला रेजिस्टन्स होता, तो सुद्धा ब्रेक केला आहे आणि आता तोच रेजिस्टन्स आता सपोर्ट म्हणून ॲक्ट करणार आहे. तुम्हाला एवढं तर माहीतच असेल मित्रांनो, मार्केट समजा खालून वर जात असेल आणि जर एखादा रेजिस्टन्स ब्रेक करून वरच्या साईडला गेला असेल तर तोच रेजिस्टन्स मार्केट एक सपोर्ट म्हणून ॲक्ट करत असतो. आणि आपण ह्या ज्या लेवल काढल्या आहेत ह्या कशावरून काढल्या आहे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही मित्रांनो. तर आम्ही सर्व तुम्हाला सांगणार आहे, कारण की आपण जे काम करतो तो ट्रॅप ट्रेडिंगवर करतो आणि ट्रॅप ट्रेडिंग ही इंडेक्स लेवलला 70 ते 75% वर्क करत असते. कारण की मोठ्या प्लेअरला लिक्विडिटी पाहिजे नसते आणि लिक्विडिटी कुठं भेटत असते, ही अशा लेवललाच भेटत असते. कुठं हे मार्केट काय करत असतं लिक्विडिटीसाठी, हे बघा मोठे प्लेअर काय करत असतात, मार्केटला एकाच ठिकाणी जवळपास चांगले असे स्ट्रक्चर तयार करत असतात. आता हा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न झालेला आहे इथं बघा तुम्ही. जर बघित असाल तर हा एक लेफ्ट शोल्डर, हे हेड आणि हे राईट शोल्डर, आणि इथं बरोबर चांगल्या पद्धतीनं वरच्या साईडला ब्रेकआउट दिलेला आहे. इथं बरेच लिक्विडिटी भेटलेली मार्केटला. मार्केट इथूनच खाली का नाही गेलं, कारण की मार्केटला एका साईडला जास्त मुवमेंट करण्यासाठी जास्त पैसा लागतो. म्हणजे मोठे प्लेयरच मार्केटला मोमेंटम देऊ शकतात, म्हणजे एक चांगला ट्रेंड देऊ शकतात. आपल्यासारख्या पैशाने काय होतं, कमी पैशात मार्केट व्होलेटाईल नाही राहत, मार्केट साईडवेज असतं. कारण की बायर आणि सेलर हे सारख्याच प्रमाणात असतात आणि कोणत्या पण एका डायरेक्शनला मार्केटला जाण्यासाठी FI, DIS अशा लेवलचे प्लेयर लागतात आणि ते बिग प्लेयर्सला असं इथंच ते ऑर्डर एक्झिक्यूट करू शकत नाही, कारण की एवढी लिक्विडिटीच राहत नाही मार्केटमध्ये. जर त्यांनी ह्या लेवलला जर ऑर्डर टाकले तर मार्केट खाली येऊ शकत नाही, कारण की कोणी विकणारा पाहिजे. समजा कोणी घेत आहे तर कोणी विकणारं तर पाहिजे आणि कोणी विकत आहे तर कोणी घेणारं तर पाहिजे. अशा लेवलला बरेचसे घेणारे बायर ॲड होतात आणि इथं खूप जास्त बाईंगची लिक्विडिटी भेटते मार्केटला आणि बिग प्लेयर्स अशाच ठिकाणून लिक्विडिटी घेऊन सर्वांना ट्रॅप करून मार्केट खालच्या साईडला घेऊन जातात. तसेच बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की 83,150 हा एक सपोर्ट लेवल आहे चांगला. मार्केटनं तिथं येऊन सुद्धा मार्केटनं जवळपास दोन वेळा मार्केटनं तिथं सपोर्ट घेतला, तिसऱ्या वेळेस खाली ब्रेकडाऊन दिलं. मार्केट इथूनच का वर नाही गेलं, कारण की मार्केटमध्ये लिक्विडिटीच नव्हती. आणि लिक्विडिटी म्हणजे काय, इथं बऱ्याचशे सेलर ॲड केले मार्केटने, मोठ्या प्लेयर्सनी. इथं चांगली रेड कॅन्डल करून इथं चांगलं एका सपोर्टचं ब्रेकडाऊन करून चांगली लिक्विडिटी ॲड केली आणि लगेच एक चांगली मोठी कॅन्डल घेऊन सर्वांचे स्टॉप लॉस घेऊन मार्केटनं लिक्विडिटी इथं फिल केली आणि मार्केट इथून वर गेलं आहे बघा. हा इथं एक फेअर व्हॅल्यू गॅप होता मार्केटनं, तो सुद्धा फेअर व्हॅल्यू गॅप, हे बघा इथं फेअर व्हॅल्यू गॅप होता, मार्केट परत खाली आलं, फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये आलं आणि मार्केटनं परत तिथून लिक्विडिटी घेतली आणि परत वर चालले गेलं. तर बघा मित्रांनो, आपण उद्यासाठी लेवल बघूया. उद्यासाठी पहिला आपल्यासाठी सपोर्ट आहे 83,450 आणि सेकंड सपोर्ट याच्या जर खाली मार्केट अजून थोड्या वेळ जर मार्केट थोड्या वेळ अजून 43,450च्या खाली थोड्या वेळ टिकलं तर त्याला सेकंड सपोर्ट आहे 83,300. आणि हा सपोर्ट का बरं आहे, इथं बरेचसे बायर जे ॲड आहे ना त्यांचे इथं स्टॉप लॉस आहे. ही लेवल खूप महत्त्वाची मित्रांनो, 83,300 ही लेवल घेऊन मार्केट काय करू शकतं, असे मार्केट इथं कुठं ओपन होईल ही सुद्धा लिक्विडिटी घेणार आणि ही लिक्विडिटी घेऊन मार्केट वर जाऊ शकतं, कारण की ह्या लेवलला बरेच स्टॉप लॉस पेंडिंग आहे सध्याला. तर ही लेवल घेऊन मार्केट वर जाऊ शकतं. आणि वरच्या साईडला रेजिस्टन्स म्हणलं तर 83,700 आणि तो सुद्धा ब्रेक करून मार्केट त्यावर सुद्धा काही वेळ टिकलं तर सेकंड रेजिस्टन्स आहे 83,950. मित्रांनो, हे बघत असाल तुम्ही, इथं रेजिस्टन्स कसं काय आला. मित्रांनो, तुम्हाला जर लेवल परफेक्ट काढायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक टाईम फ्रेममध्ये जाऊन बघावं लागेल, तेव्हाच तुम्हाला परफेक्ट लेवल निघणार आहे. बघा 15 मिनिटामध्ये इथं काय समजतंय का, काहीच नाही. तर तुम्हाला छोट्या टाईम फ्रेममध्ये जावं लागेल. हे बघा छोटी टाईम फ्रेममध्ये, हे बघा इथं ही जी लेवल आहे मार्केटने इथं काय केलेलं आहे, इथं हे बघा डब्ल्यू पॅटर्न तयार करून वरच्या साईडला ब्रेकआउट दिलेलं आहे आणि इथं बरेच बायर ॲड झाले बघा, खूप बायर ॲड झाली इथं आणि मार्केटनं लगेच त्यांची लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून खाली आलेलं आहे. आणि इथून जे खाली आलं तर इथं बऱ्याचशा जणांची स्टॉप लॉस आता ह्या लेवलला ही तुम्हाला एक पिन बार कॅन्डल दिसत असेल तर मार्केट इथून जे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चरला आपण डायरेक्ट इथं स्टॉप लॉस नाही लावू शकत, कारण की मार्केट लिक्विडिटी घ्यायला ह्या लेवलला जाऊ शकतं. आपण त्या लेवलच्या थोड्यावर म्हणजे 83,700 ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि वरच्या साईडला तुम्ही बघितलं असेल मार्केटने ते ब्रेकडाऊन करून जी नंतर मोठ्या प्लेयर्सनं जी लिक्विडिटी घेतलेली तो हाय म्हणजे 83,950, ही सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे मित्रांनो.
तर तुम्हाला समजलंच असेल मित्रांनो उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल. जर पहिला रेजिस्टन्स म्हणला तर 83,700, सेकंड रेजिस्टन्स 83,950 मित्रांनो. यामध्ये मार्केट अप अँड डाऊन मुवमेंट देऊ शकतं, पण जर का 83,750च्या वर मार्केट टिकलं तर वरची लिक्विडिटी घ्यायला जाणार आहे. ती लिक्विडिटी म्हणजे 83,950. आणि खालच्या साईडला जर म्हटलं मार्केट जर इथं तुम्ही बघताय वरच्या साईडने एक चांगली ट्रेंड लाईन येते, मार्केटनं तिथं एक रेजिस्टन्स घेतला सुद्धा आहे. आणि मार्केट खाली लिक्विडिटी घेण्यासाठी आलं तर फर्स्ट लिक्विडिटी झोन आहे 83,450, ही एक फर्स्ट सपोर्ट लेवल आहे. लिक्विडिटी झोन आणि सपोर्ट लेवल एकच मित्रांनो. आणि सेकंड सपोर्ट आहे 83,300. हे दोन सपोर्ट घेऊन मार्केट इथून वर जाऊ शकतं. तर धन्यवाद मित्रांनो. आपले ॲनालिसिस आवडले असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि असे ट्रॅप रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. मित्रांनो, मी हे लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा सांगत असतो तुम्हाला की ट्रॅप कसे होतात. मी मागं तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन बघू शकता. मी लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे. जिथं खूप चांगल्या पद्धतीने पिक्चर परफेक्ट प्राईज ॲक्शन होतं आहे, तिथं मार्केट बरोबर लिक्विडिटी घेऊन रिटेलरला ट्रॅप करून अपोजिट साईड मुवमेंट देत असतं. धन्यवाद मित्रांनो.